मृत्यू होतो म्हणजे नेमके काय होते, शरीरातून कोण काय निघून जाते हे अद्याप गूढ आहे। एखादी व्यक्ती मृत झाल्याचे डॉक्टरने जाहीर केल्यानंतर काही काळाने तिच्यामध्ये दुगदुगी येते, ती नव्याने जिवंत होते। मधल्या काळात नेमके काय घडले, तो जीव कोठे होता हे कोणालाच माहीत नसते। मृत म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीला सभोवतालचे भान असते, पण याची जाणीव भोवती असणाऱ्या माणसांना नसते। शरीराचा कारभार संपला, जीव मृत झाला असे डॉक्टर्सनी जाहीर केल्यानंतर ऑपरेशन टेबलवर पडलेले शरीर मृताला दिसत असते। मृत्यूच्या दरवाजातून परत आलेल्या अनेकांनी तसे सांगितले आहे। मृत्यूचा क्षण नेमका कोणता हे डॉक्टर्स कधीच अचूक सांगू शकत नाही। मृत म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीला त्या क्षणाला काय वाटत असते याविषयी माणसाला काहीच माहीत नाही। मृत्यूच्या प्रांतात जाऊन परत आलेली व्यक्ती जे काही सांगेल त्यावर विश्वास ठेवणे किंवा काही वैज्ञानिक करतात त्याप्रमाणे हे सारे खोटे आहे असे मानणे एवढेच आपण करू शकतो। आपल्याला झोपेचा क्षण अचूक पकडता येत नाही। मृत्यू तर अकस्मात न सांगता येत असतो। मृत्यूनंतर पुढे गुंतागुंतीची प्रक्रिया सुरू होते। मृत्यू झाल्यानंतर ज्या प्रांतात मितीमध्ये आपण जातो त्या जागी आपण पूर्ण जागृतावस्थेत असतो। त्या जागी शरीर नसते, पण जे काही असते त्याला मी ही जाणीव असते। त्या अवस्थेत काही क्षणांच्या कालावधीत संपूर्ण आयुष्याचा पट मनापुढून सरकतो। मृत्यूच्या क्षणाला मेंदूत अनेक विद्युत प्रवाह वेगाने पळत असल्याचे सत्य आता विज्ञानाने मान्य केले आहे। मृत्यूच्या दारातून परत आलेल्या अशा अनेक माणसांच्या मुलाखती डॉक्टर मूडी यांनी घेतल्या आहेत। यापैकी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या भिन्न प्रांतात राहणाऱ्या व्यक्तींच्या कथनात साम्य आढळते। मृत्यूच्या मार्गावरून परत आलेल्या सर्व व्यक्तींनी तो अनुभव नेमक्या शब्दात व्यक्त करता येणार नाही असे सांगितले आहे। ते जग त्रिमितीच्या पलीकडचे असते, त्यामुळे त्याचे वर्णन करता येणे अशक्य आहे। शरीर सोडून आपण बाहेर पडलो आहोत हे या माणसांना कळत असते, पण शरीरापलीकडच्या अस्तित्वाची कल्पनाही करणे अशक्य असते। ही अशरीरी स्थिती माणसासाठी पूर्णपणे नवीन व समजायला अशक्य अशी असते। त्याचे वर्णन करण्यासाठी मानवी भाषा तोकडी पडत असते। त्या अभौतिक देहाला घनत्व नसते। ज्ञात असणाऱ्या वस्तुमानापासून तो तयार झालेला नसतो। इतर वस्तू व माणसे यातून त्याची ये-जा सुरू असते, त्यांचा स्पर्शही त्याला होत नाही। तो देह इतरांना पाहू ऐकू शकतो, पण त्याला कोणीच पाहू ऐकू शकत नाही। कान किंवा डोळे नसताना ऐकता किंवा पाहता येण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही। ती कमालीची हलकी वजनरहित अवस्था असते। तो देह ढगासारखा धुक्यासारखा धुराप्रमाणे असतो। हे देह छतापाशी किंवा हवेत तरंगत असल्यासारखे दिसतात। मृत झाल्यानंतर जीव वेगळ्या प्रकारच्या प्रकाशाच्या जगात जातो। सुरुवातीला हा प्रकाश मंद असतो, नंतर हा झगझगीत प्रखर होत जातो, पण या प्रकाशाचा डोळ्याला त्रास होत नाही किंवा हा डोळ्यांना दिपवूनही टाकीत नाही। जी माणसे मृत्यूच्या दारातून परत आली आहेत त्यांच्याबरोबर संवाद झाल्यानंतर त्यांचे हे अनुभव मृत्यूनंतरचे जीवन या मूडी यांच्या पुस्तकात वाचता येतात। या वर्णनावर विश्वास ठेवायचा की नाही हा निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे। अखेरीला आपल्या साऱ्यांनाच हा प्रवास करायचा आहे हे निश्चित। धन्यवाद।